पिढी दर पिढी हेच करत आलोया. पोटाची खळगी भराया, मेल्या सडल्या ढोराचं मटण भी पचून जात. इथं पोरग बिमार आहे, त्याला औषध ना पाणी. आणि कशाला ही मालकाची गाय उरावर आणून बसवली काय नो. नसता डोक्याला ताप झाला. अरे सोमाच्या बापाला मोठं ढोर भेटलं मला. तुला तर माहितीच असेल का रे छोट्या तर. हे बघ ना, दिवसभर असा पडलेलाच असतो. ए, तुझ्या बापाला मोठं ढोर भेटलंय, घेऊन यायला लागलाय. उठ. अरे उठतो का? येऊ काय उठत नाही वाटतं. सुम्या, उठतो का? ए सुम्या, सुम्या, अक्का, याचं अंग तापतंय अजून. जय भीम. जय भीम. जय भीम. दादा जय भीम. जय भीम. जय भीम. आज एकटेच? हा तुला तर माहितीच आहे चळवळीची कामं. सोड तू, घेतो आम्ही. मागली गाय आहे ना बरोबर. सारा खाल्ला काय तिने? माझ्या हातानं जाय जाऊन कोळशीची आरती कर. काय आणली आपण वाटायची आज समजा. पोरी इकडे ये बरे. अरे काय चाललंय हे? आ? अरे ज्यांना आपल्या सावलीचा इटाळ आहे त्याचीच गुलामी करायची आणि त्याच मेलेलं ढोर असं लपून लपून खायचं. अरे आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे का नाही? आणि हे असं मेलेलं ढोर खाऊन तुझं बिमार पोरग ठीक होणार आहे का? नाही होणार आहे का? सांग ना मला. नाही ना? अरे मग ही असली कामं करताच कशाले? हे बघ पोरी, मी सांगतोय तसं कर. इथून पुढं बामणाची गुलामी करायची बंद करायची. त्याच्यात औषध ठेवलेलं दे. हे घे, शहरातल्या दवाखान्यातून तुझ्या पोरासाठी औषध आणले. घे. अरे हा पाटलांचा गडी आलाय. होड्या, इकडे रे धावत. बघितलं ना मुलगा चट्टी मागोय. मालकानं ज्वारीचा पोत पाठवलाय. पळून पळून सडून राहील ती ज्वारी.
आपले मालक खाणार का? बरोबर ना? म्हणला आपला होरे आहे ना, खाशील ना? एवढं ते पोतं साफ करून घेजो. बरं ते दुपारचं डोर काढलं ना बरोबर. तुमच्या लोकांचं काही सांगता येत नाही. कापून बिपून खात असाल तर. मालकानं गाय वापिस आणायला सांगितलेलं आहे. जाय गाय घेऊन ये. हा, हे विद्रोह लोक इथं काय करून राहिले? मालकाला माहित आहे का? तुम्ही विद्रोही झालात का? नाही बा. असेच आले की. फालतूचे वांगाळ काम नको करू. थोडंफार बोलायला काय लागले? तुम्ही तर डोक्यावर बसायला लागले. नाही जी मालक, उद्या सकाळी. उद्या सकाळी जर गायनी दिली ना, लक्षात ठेव. सांगून राहिलो. हे पोतं घे जो. हे चल रे. हो रे थांब. अरे यांच्या गुलामीत भलतेच फसलेत तुम्ही. अरे यांचं खरकट खायले थांबवत होतो आम्ही. करा, तुम्हाला काय करायचंय ते करा. उद्या माझ्याकडे मदत मागायला नका येऊ. हवा हवा ती गाय नाही आहे तिथं. ते रस्सी तोडून गेली कुठेतरी. आज आज पाटलाले गाय वापस करायची आहे ना. अहो कोण घेऊन गेलं तिले? तुम्ही असे काहून उभे राहिले? जावा शोधून आणा तिले. अहो जावा की शोधून आणा तिले. म्हाताऱ्या गाईसमोर ढोर कापलं. चुकच झाली म्हणा. ती काय मपली काय थोडीच होती. तिची जागा तिच्या मालकाकडेच. आता माया महाराकडे थांबून काय करन ती? मुंबई केंद्रावरून हे विशेष बातमीपत्र. मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या संचारबंदी आणि पोलीस बंदोबस्ताबाबत नागरिक शांतता राखावी असं आवाहन करण्यात येत आहे. काल रात्री वरळी परिसरातील दंगलीच्या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. वरळी परिसरातील आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर आणि आसपासच्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्त करत आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान
कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या वरळी नंबर M जोशी मार्ग आणि आसपासच्या काही रस्त्यांवरील बस सेवा आणि वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे. या प्रकरणी दलित नेते दया पवार यांनी एक निवेदन दिले असून त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पुढील बातमीपत्रासाठी आकाशवाणी. मी काय म्हणतोय आताच जाऊ बामणाच्या घरी आणि हे असलं चिटकून येऊ. काय म्हणतोय? चुप रे. अरे खरे पॅंतर झालो नाहीत आपण अजून. इथला सगळा दलित समाज आपल्या बरोबर आल्यावर हे सगळं करता येते. ओरे गावातनं कुठं निघालास? अरे मरायचं आहे काय तुले? तर गाय हरवली. मला वाटलं रागी होऊन ती आपल्या मालकाच्या घरले गेली असेल, म्हणून गेलतो बघाले. गाय हरवली का पाटलानं चोरली गाय? अजून काहूनच दिली पाटील तुला गाय? नाही सापडत आता तुम्हीच मदत करा काय ते. आम्ही तुले मदतच करायला आलो होतो. भीक मागत पाटलाचं ऐकलंस. आता आम्ही काही करू शकत नाही. एक काम कर, पाटलेले कळायच्या आधी बायको लेकराला घेऊन गाव सोडून पळून जाय. आणि गाय रामा याचं डोकं आहे का रे ठिकाणीवर? एक काम कर, याले घरी सोड. कुठं होतं रे दुपारपासनं? अरे ठाव आहे मले, हरवली आहे गाय, नाही सापडत आता. उद्या सकाळी जाऊन पाटलाले सांगतो. काय सांगतो? तुझ्या पोरगा इथं दुपारपासनं तसंच पडलं होतं. हलवलं तरी हालं नाही. पोरांना जवळ जाऊन पाहिलं तर कळलं की ते मेलं होतं म्हणून. अरे पण तू होता कुठं? नाही बरोबर आहे. आणि या गाईच्या मुळे काय काय ना मोऱ्या फसला तसही. ए बाई, वर्षानुवर्ष गावगाडा चालला आमचा, आणि हे भीमटेक गावात येऊन गाव नासवायला निघाले. त्याच्या संग संबंध आहे तुझ्या नवऱ्याचा, आणि त्याच्या सांगण्यावरून गाय मारून खाल्ली. काल गाय घेऊन येणार होता तो, आज बी नाही आला. राहिली तू. हे पाय बाई, याच्यात काही तुझी चूक नाहीये, पण नुकसान भरपाई द्यावं लागेल का नाही? हा, आता जिंदगीभर चाकरी करावं लागेल आमची. मंजूर आहे का? आहे का मंजूर?